नमस्कार आणि राम राम मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटेक फोरम या यूट्यूब चॅनलवर। म्हाडाच्या कोकण मंडळाची 10 ऑक्टोबर 2024 रोजी 2264 घरांसाठीच्या सोडतीची जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आली। यानंतर या लॉटरीची मुदत संपण्या अगोदरच 12 डिसेंबर 2024 ही शेवटची तारीख असताना त्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आणि ही मुदतवाढ संपण्या अगोदरच म्हाडाच्या कोकण मंडळाकडून पुन्हा एकदा 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। हे नवीन वेळापत्रक काय आहे, तसेच म्हाडाकडून लॉटरी पुन्हा एकदा पुढे ढकलण्याचं नेमकं कारण काय आहे, म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी आतापर्यंत किती अर्जदारांनी अर्ज केलेले आहेत, या लॉटरीला कसा प्रतिसाद मिळत आहे, त्याबद्दलची आपण सविस्तरपणे माहिती थोडक्यात घेऊया। त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। जर या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल। तसेच अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा। चला तर मग सुरुवात करूया। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीला म्हाडाकडून पुन्हा एकदा 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। या अगोदर ज्यावेळेस मुदत संपली होती 12 डिसेंबर रोजी, त्यावेळेस म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आणि ही मुदतवाढ 26 डिसेंबरपर्यंत असतानाच 23 डिसेंबर रोजीच म्हाडाच्या कोकण मंडळाकडून या लॉटरीला आणखी मुदतवाढ देण्यात येणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे। या अगोदर म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीचं वेळापत्रक पुढे ढकलण्याचं किंवा ही तारीख पुढे ढकलण्याचं नेमकं कारण म्हणजे इलेक्शनच्या काळामध्ये सर्व कर्मचारी हे इलेक्शनच्या ड्युटीवरती होते, त्यामुळे या लॉटरीस मुदतवाढ देण्यात आली, हे कारण देण्यात आलेलं होतं। पण आता म्हाडाकडून त्याचं नेमकं कारण म्हणजे या लॉटरीला हवा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही आहे, म्हणून म्हाडाच्या कोकण मंडळाकडून पुन्हा एकदा 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। यानंतर या मुदतीमध्ये कोणताही बदल होणार नाही किंवा ही लॉटरी पुढे ढकलली जाणार नाही असं सांगण्यात आलं असलं तरीसुद्धा येणाऱ्या पुढील काळामध्येच याची शक्यता काही नाकारता येत नाही। म्हाडा कोकण मंडळ सोडत अर्ज विक्री स्वीकृती प्रक्रियेला पुन्हा 15 दिवसांची मुदतवाढ। म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 2264 घरांच्या सोडतीसाठी अर्ज विक्री स्वीकृतीची प्रक्रिया 26 डिसेंबर रोजी संपुष्टात येणार होती, मात्र या प्रक्रियेला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे। म्हाडाच्या कोकण मंडळाकडून ही लॉटरी सर्वात पहिल्यांदा 10 ऑक्टोबर 2024 रोजी काढण्यात आली होती आणि याचा अंतिम दिनांक हा 11-12 डिसेंबर हा होता। यानंतर ही मुदतवाढ संपण्या अगोदरच 15 दिवसांची मुदतवाढ म्हणजेच 26 डिसेंबरपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली होती, पण आता पुन्हा एकदा यामध्ये मुदतवाढ देण्यात आलेली असून 26 डिसेंबरपासून 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांच्या सोडतीसाठी अर्ज स्वीकृती विक्रीची तारीख 26 डिसेंबर रोजी संपुष्टात येणार होती, मात्र या प्रक्रियेला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे। अर्ज विक्री स्वीकृतीला अद्यापही म्हणावा तसा प्रतिसाद न मिळाल्याने सोमवार 23 डिसेंबरपर्यंत 2264 घरांसाठी अनामत रकमेसह केवळ 13,728 अर्ज सादर झाल्याने अर्ज विक्री स्वीकृतीला 15 दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे। कोकण मंडळाने 20% योजनेतील 594 घरे, म्हाडा गृहनिर्माण योजनेतील 728 घरे, 15% योजनेतील 825 घरांसह विखुरलेली इतर अशी 117 घरे, अशा एकूण 2264 घरांसाठी 11 ऑक्टोबरपासून अर्ज विक्री स्वीकृती प्रक्रियेस सुरुवात केली। सोडतीच्या वेळापत्रकानुसार अर्ज विक्रीची मुदत 10 डिसेंबर रोजी संपुष्टात येणार होती, मात्र 9 डिसेंबरपर्यंत अनामत रकमेसह अंदाजे 5000 अर्ज सादर झाल्याने अर्ज विक्री व स्वीकृतीस मुदतवाढ देण्याचा निर्णय मंडळाने घेतला। अर्ज भरण्यासाठी 24 डिसेंबरची तर अनामत रकमेसह संगणकीय पद्धतीने तसेच RTGS NEFTद्वारे अर्ज भरण्यासाठी 26 डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ दिली आहे। या मुदतवाढीत अर्ज विक्री स्वीकृती वाढेल, घरांच्या विक्रीसाठीच्या म्हाडाच्या विशेष मोहिमेचा फायदा होईल अशी मंडळाला आशा होती, मात्र अद्यापही अर्ज विक्री स्वीकृतीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही। सोडतीच्या अर्ज विक्री स्वीकृतीच्या उपलब्ध आकडेनुसार सोमवारपर्यंत म्हणजेच 23 डिसेंबर 2024 दुपारी 2 वाजेपर्यंत 2264 घरांसाठी 23,551 इच्छुकांनी अर्ज भरले, तर यापैकी केवळ 13,728 अर्जदारांनी अनामत रकमेसह याचा भरणा केला आहे। प्रत्यक्ष सोडतीसाठी केवळ
13,728 अर्ज आले असून ही संख्या बरीच कमी आहे. त्यामुळे अर्ज विक्री स्वीकृतीला पुन्हा दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. यासंबंधीची घोषणा मंगळवारी होण्याची शक्यता होती, पण मंडळाच्या निर्णयानुसार 6 जानेवारीपर्यंत अर्ज विक्री स्वीकृतीची प्रक्रिया सुरू राहणार आहे. आणि आता जर तुम्ही बघाल तर म्हाडाच्या कोकण मंडळाच्या वेबसाईटवरती सुद्धा या तारखेचं किंवा याचं वेळापत्रक बदली करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला नवीन तारखा दिसतील. तर आता नेमकं नवीन वेळापत्रक काय आहे आणि त्याचं सोडत कधी होणार आहे त्याबद्दलची आपण थोडक्यात माहिती घेऊया. या लॉटरीमध्ये अर्ज करण्यासाठी सुरुवात ही 11 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 12:30 वाजल्यापासून झालेली आहे आणि पेमेंटचा दिनांक हा 12 ऑक्टोबर 2024 दुपारी 12 वाजल्यापासून झालेली आहे. आणि अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक हा याची तारीख ही आता 26 डिसेंबरवरून 6 जानेवारी 2025 रात्री 11:59 पर्यंत करण्यात आलेली आहे. ऑनलाईन जर तुम्ही पेमेंट करणार असाल तर त्यासाठी शेवटचा दिनांक हा 7 जानेवारी 2025 रात्री 11:59 पर्यंत असणार आहे. जर बँकेमध्ये जाऊन NEFT RTGSद्वारे जर तुम्ही पेमेंट करणार असाल तर त्यासाठी मुदत ही 7 जानेवारी 2025 ही संबंधित बँकेच्या कालावधीपुरतीच मर्यादित असणार आहे. सर्व अर्जदारांनी अर्ज केल्यानंतर आणि 7 जानेवारीची मुदत संपल्यानंतर पहिली जी ड्राफ्ट यादी आहे म्हणजे प्रारूप यादी जी आहे ही 20 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता प्रसिद्ध करण्यात येतील. यानंतर यामध्ये काही हरकती दावे असतील तर त्यासाठी 1 दिवसाचा मध्ये कालावधी असेल आणि हरकती दावे नोंदवून जे काही अंतिमतः पात्र अर्जदार असतील त्यांची यादी ही 22 जानेवारी 2025 सायंकाळी 6 वाजताही प्रसिद्ध करण्यात येईल. आणि ही लॉटरीची अंतिम यादी आल्यानंतर या लॉटरीची सोडत ही 31 जानेवारी 2025 सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. या लॉटरीची सोडत प्रसिद्ध केल्यानंतर तर या लॉटरीमधील विजेत्यांची नावे आणि आवश्यक असल्यास प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नावे ही 31 जानेवारी 2025 सायंकाळी 6 वाजताही संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येतील. आणि या लॉटरीमध्ये जे अर्जदार अपात्र होतील किंवा प्रतीक्षा यादीवरती असणार आहेत त्यांच्यासाठी रिफंडची सुरुवात ही 3 फेब्रुवारी 2025 सकाळी 10 वाजल्यापासून होणार आहे. अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल. लाईक करा, शेअर करा. काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.